नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी कादंबरी जी फक्त राजा ययातीची कथा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेल्या इच्छांची कथा आहे. ही कथा आहे भोग, त्याग, कर्तव्य आणि इच्छांना खरंच अंत असतो का या प्रश्नांची. चला तर मग ययातीच्या जीवन प्रवासाला सुरुवात करूया. राजा ययाती चंद्रवंशातील पराक्रमी राजा, शक्तिशाली, बुद्धिमान, न्यायप्रिय, पण त्याचबरोबर भोगप्रिय सुद्धा. त्याला सत्ता हवी होती, सुख हवं होतं, स्त्री, सौंदर्य, वैभव सगळं हवं होतं. ययातीचा विवाह तो झाला होता देवयानीशी, जी होती शुक्राचार्याची कन्या. पण त्याच वेळी ययातीचं मन अडकतं देवयानीची दासी शर्मिष्ठा हिच्यावर. इथूनच सुरू होतो ययातीच्या अंधपतनाचा प्रवास. ययाती देवयानीचा पती असूनही शर्मिष्ठेशी संबंध ठेवतो. ही गोष्ट उघडकीस येते. देवयानीच्या मनात अपमान, राग, वेदना साचतात. शुक्राचार्य क्रोधाने भरतात. ते ययातीला शाप देतात, तू आजपासून वृद्ध होशील. क्षणातच ययातीचं शरीर कोसळतं, केस पांढरे होतात, देह थकतो. राजा असूनही तो असहाय्य होतो. ययातीला सत्ता आहे, पण शरीर साथ देत नाही. तो पाहतो तरुण सैनिक, तरुण स्त्रिया, तरुण आयुष्य, आणि त्याला जाणवतं मी सगळं असूनही काहीच नाही. तो शुक्राचार्यांकडे विनवणी करतो. शुक्राचार्य अट घालतात, जर तुझा कोणी मुलगा स्वतःचं तरुणपण तुला देईल तर तू पुन्हा तरुण होशील. ययाती आपल्या मुलांकडे जातो. यदू, दुर्वासू, अनु, ध्रुव हे सगळे नकार देतात. ते म्हणतात आमचं आयुष्य आम्हाला जगायचं आहे. मग शेवटी उरतो तो म्हणजे पुरू. पुरू हा ययातींचाच मुलगा. तो शांतपणे म्हणतो, पिताश्री, आपण मला जन्म दिला, आपल्या सुखासाठी मी माझा तरुणपण देतो. ययाती पुन्हा तरुण होतो. तो भोगात बुडतो. वर्षानुवर्षे स्त्रिया, वैभव, सत्ता, पण तरीही मन रिकामच. एक दिवस त्याला जाणवतं इच्छा म्हणजे अग्नी आहे. तो जितका पेटवतो तितका वाढतो. ययाती थांबतो. तो स्वतःला प्रश्न विचारतो, मी काय मिळवलं? त्याला पुरू आठवतो, त्याचा त्याग आठवतो. मग ययाती हादरतो. ययाती पुरूला त्याचं तरुणपण परत देतो. राज्यसिंहासन पुरूला देतो. स्वतः वनात जातो, संन्यास स्वीकारतो. ययाती आपल्याला काय शिकवतो? तर तो शिकवतो भोगातून समाधान मिळत नाही, इच्छांना अंत नसतो, त्यागातही खरी शांती आहे. मित्रांनो, ही कथा फक्त ययातीची नाही, ही आपल्या मनाची कथा आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली.